नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न. पाय विठोबाचे चित्ते असो द्यावे दिवस राती. नये काकुळती कोणा येवो हरिभक्ती. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. विभुम्बेनुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मुक्ताई लहान सांभाळीती सर्व परिब्रह्मांडासी. गालितसे कव कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. 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 आद्यत्रय जननी देवाची ये. आद्यत्रय जननी देवाची ये. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची ये. आद्यत्रय जननी देवाची ये. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नामो त्रिभुवन म्हणून लावा अंगारा. म्हणून लावा अंगारा. समर्थाने गजाननाचा. समर्थाने गजाननाचा. संकट जाई मागारा. गण गण गणा पोते ओ गण गण गणात पोते. गण गण गणात पोते. पदतीर्थाचे प्राशन करीता. पदतीर्थाचे प्राशन करीता. ओ मुखी धडकले आसू. मुखी धडकले आसू. माय माऊली
गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आजू हो क्षणात पुसले आजू शेगावी जा चला जाऊया शेगावी चला जाऊया आनंदाच्या माहेरा समर्थाने गजानना समर्थाने गजाननाचा संकट जाई गण गण गणात भोले गण गणात बोले गण गणात मस्तक पायावरिया वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवणकृशानं ज्ञानीनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा एका साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री स्वामी गगनगिरी महाराजांचा हा अत्यंत देखणा उत्सव आहे आणि या उत्सवाने या वर्षी जरा गगनचुंबीच भरारी घेतलेली दिसते. उत्सव ही गगनगिरी महाराजांचा आहे आणि भरारी फार मोठी आहे. खूप मोठं भाग्य आहे. अकोले तालुका संगमनेर तालुक्याच्या रोड लगतच या दोन्ही तालुक्यांकरता या जिल्ह्याकरता खूप मोठी उपलब्धी संपूर्ण भक्त परिवाराच्या मतीने त्यांच्या हाताला मिळाली. मी मनापासून सगळ्या गगनगिरी महाराजांच्या स्वामीजींच्या भक्त परिवाराच्या चरणी मनापासून वंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना प्रणिपात करतो. चांगला पर्व काळ आहे. तसा हा त्रैवार्षिक उत्सव आहे आणि यंदाचं हे या उत्सवाचं 8वं पर्व आहे आणि 8वं पर्व आपल्या सगळ्या संगमनेरकरांच्या या गुंजाळवाडी परिसराच्या पवित्र अशा पदरामध्ये महाराजांचा हा प्रसादाचा उत्सव मिळालेला आहे आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेले हे सद्भाग्य आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय संजय महाराज देशमुख, आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय माननीय दिलीपरावजी शिंदे साहेब, माननीय श्री आबासाहेबजी भाऊ थोरात आणि संपूर्ण स्वामी गंगागिरी महाराजांचा भक्त परिवार. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, ज्यांच्या आग्रहामुळं ज्यांच्या प्रेमामुळं मला इथं सेवेला उपस्थित राहता आलं ते राष्ट्रीय धर्माचार्य, महाराष्ट्राचं कीर्तन परंपरेचं खूप मोठं वैभव श्रद्धेय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांनी संपर्क साधला आणि आग्रह करून ही सेवा माझ्या पदरात घातली. माझं खूप मोठं भाग्य आहे. स्वामींची सेवा करण्याचं ही सद्भाग्य आहे. सातत्यानं आदरणीय संगीत अलंकार महाराष्ट्राचं भजन वैभव आमचा
इंदोरीकर महाराजांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी ढवळून काढला, भजनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यांनी प्रवास केला, असे आदरणीय श्री किरणजी महाराज शेटे महाराजांचा आग्रह होता की आपण या सेवेला आलं पाहिजे. त्यांच्या आग्रहामुळं आणि तुम्हा सगळ्या भक्त परिवाराच्या प्रेमामुळं ही सेवा मी स्वीकारली आणि मला येता आलं. आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्राचं भजन वैभव, संगीत अलंकार श्रद्धेय रविदासजी आबा जगदाळे गुरुजी या कार्यक्रमाचा श्री गणेशाच त्यांच्याकडून झाला. कीर्तनाची आरंभाची सेवा त्यांच्याकडे होती. ज्यांनी गोड चाल गायली ते महाराष्ट्राचं भजन वैभव श्रद्धेय माझे बंधू ओंकारजी महाराज जगताप. डाव्या हाताला आदरणीय संगीत अलंकार प्रवीणजी महाराज पांडे, आदरणीय श्री शिवराज महाराज माझे मित्र. या परिसराचं वैभव श्रद्धेय श्री आमचे देशमुख महाराजही कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी दीपक महाराजांचे चरणी प्रणाम करतो. गोड हार्मोनियम वादक आहेत, सरांनाही वंदन आहे. मृदंग साथीला महाराष्ट्राचं मृदंग वैभव आपल्या परिसरात शेकडो विद्यार्थी ज्यांनी आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून घडवले, असे आदरणीय संकेतजी महाराज आरोटे माझे मित्र सहोदर श्री. या परिसराचं कीर्तन वैभव श्री व्यंकटेश महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय लखनजी महाराज पाटील, सुनील दादा, दीपक दादा, सगळी सिस्टीम विश्वातली ख्यातनाम मंडळी इथं उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना वंदन करून अधिक वेळ विस्तारात न घालवता सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आज हरिदिनी आहे. अभंग अत्यंत गोड आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारा एका साधकाला विधिमुखाने काही स्वीकारायला सांगताय तर निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. मानवी जीवनामध्ये जेवढं स्वीकारणं गरजेचं आहे तेवढा निषेधही गरजेचा आहे. काही गोष्टी माणसाला घेताना जितका आनंद होतो तशा काही गोष्टी नाकारताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. तुकोबारांचं वाङ्मय हे अभिनव वाङ्मय आहे, जे एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला मला घेऊन जात आहे. तुकोबारे म्हटले, बाबा रे, तुला काही मिळवायची अपेक्षा असेल तर मी सांगतोय तेवढं तू कर. तू तुझा प्रवास थांबव. प्रवास थांबवण्यामध्ये आगळी वेगळी मजा आहे, आगळा वेगळा आनंद आहे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न क्षेत्र आहे संगमनेरकर. प्रपंच या क्षेत्रामध्ये इच्छा नसली तरी माणसाला मनाचा प्रवास करावा लागतो, आणि परमार्थ हे असं क्षेत्र आहे, अशी साधना आहे जिथे इच्छा असून सुद्धा तुम्हाला मला मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं चालल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही तो संसार आहे, आणि जिथं थांबल्याशिवाय माणसाचा गौरव होत नाही, यश मिळत नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. इकडे इच्छा नसली तरी चालावं लागतं, आणि इकडे इच्छा नसली तरी थांबावं लागतं. इकडं चालणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं सूत्र आहे, आणि इकडं थांबणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं गणित आहे, सूत्र आहे. ज्याला संसारात चालता आलं त्याचा संसार यशस्वी होतो, आणि ज्याला साधनेत थांबता आलं त्याचा परमार्थ यशस्वी होतो. त्यामुळं कुठं चालावं कुठं थांबावं तुकोबारांच्या पलीकडं ते कोणाला कळत नाही. महाराज काय लागतो चालायला, पण चालूनच सगळं मिळालं असतं तर या जगात सुखी क्रमांकाचं पहिलं नाव कुत्र्याचं असतं. किती चाल आहे त्याच्या आयुष्यात, पण यश नाही ना. कायम जी माणसं चालतात त्यांना यश मिळेलच असं थोडीच सांगता येतं. कधी काळी माणसानं थांबलं सुद्धा पाहिजे. विशिष्ट कालावधीत थांबा घेणारी माणसं जीवनाचा आनंद उपभोगत असतात. तसं प्रपंचामध्ये मनाचा प्रवास करावाच लागतो. आपल्याला नाही आवडत सासरवाडी, नाही आवडत धोंडे जेवण, पण ज्याने ज्याने पायावर धोंडा पाडून घेतला त्याला धोंडे जेवण करावं लागणार. ती म्हणते तुम्हाला आवडत नाही हो, पण मला आवडतं ना. तुमच्या करता नाही, पण माझ्या करता तुम्ही माझ्या माहेरी चला. इच्छा नसते जायची पण जावं लागतं. याचं नाव संसार आहे. आणि 24 तारखेला मुक्ताबाईचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर जातोय. तापी तीर ते भीमा तीर प्रवास करतोय.
पेरणी उंबरठ्यावर आली आहे. जिथं जावं लागतं ती सासरवाडी संसारातली आहे. आणि पेरणी उंबरठ्यावर आल्यानंतर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची लगबग पाहिली की कष्टकरी शेतकऱ्याची मालकीन, त्याची बायको, त्याची भार्या, त्याची कारभारीन नवऱ्याचा हात हातात घेते आणि म्हणते, मालक मला माहितीये एका डोळ्यामध्ये पंढरीचा विठोराया आहे, दुसऱ्या डोळ्यात शेतकऱ्याची पेरणी आहे. बाळ्या आणि तुमचे गावातले दोघं चौघ मित्र आणि काही मजूर मिळून आम्ही पेरणी करून घेऊ, पण ज्याच्या कृपेनं आपलं उभं आयुष्य सुखात जात आहे त्या पांडुरंगाची वारी तुम्ही चुकवू नका. पंढरीला गेलंच पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. जिथं जावं लागतं तो संसार आहे. आणि जवळची कीर्तनकार कीर्तनाला आल्यानंतर आलंच पाहिजे सुनील महाराज, याचं नाव परमार्थ आहे. गेलं पाहिजे संसार आहे आणि गेलंच पाहिजे याचं नाव परमार्थ आहे. काय लागतं आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला? तुमच्या माझ्या इतके प्रवासी माणसं दुसरे कोणी नाही महाराज. मन इतकं चंचल आहे की त्याचा प्रवास ज्ञानोबारांनी 2 ओव्यांमध्ये सांगितला. ज्ञानोबारे बोलतात, पहिली ये बाळ दशे आई बाहेची पिसे, ते सरे मग श्री मासे बोलून ठाके. काय ज्ञानोबाराय म्हणतात, माणूस प्रवास करतो जेव्हा बाल होता त्यावेळेला आई 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 बाहेची पिसे, सारखं आई 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 म्हणतो. बालपणात माणसाचं प्रेम आईवरच असतं. त्याला काही द्या तुम्ही, आई सोडून दुसरं काही नको असतं त्याला. यात्रेला पोरगा आणलं, गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाला आणलं. पोरगा आईच्या कडेवर आहे, दुकान पाहिलं त्या पोरानं फुग्याचं, आणि आईला म्हटलं, आई मला या दुकानातला एक फुगा घेऊन दे. ते म्हणते, अरे घेऊन दिला असता सोन्या, पण पैसे नाही माझ्याकडं. 5 पावलावर माय गेली, आई नाही फुगा. एक खेळण्याच्या दुकानातून एखादी मोटर गाडी तर घेऊन दे. अरे द्यावी वाटते सोन्या, पण पैसे नाही ना माझ्याजवळ. पुढचं दुकान आलं, मा एक तर या आकाशी पाळण्यात तरी बसून दे, नाही तर या हॉटेल मधली मला जिलेबी खावी वाटते, तेवढी जिलेबी तरी घेऊन दे. आकाशी पाळण्यात मी तुला पैसे असते तरी बसवलं नसतं, पण जिलेबीला तुला नाही कसं म्हणू. पैसे नाही, पोराची काही पदार्थ खायची इच्छा आहे, थांब. मायनं पोरग रोडला उतरवलं, कडेवर खाली ठेवलं पोरग. जिलेबीवाल्या काकाकडे गेली आणि म्हटली, काका यात्रा अजून 8 दिवस आहे हो, मी उद्या तुम्हाला पोराच्या जिलेबीचे पैसे आणून देते, पण माझ्या लेकराची हौस आहे हो, त्याला कधी काही मागत नाही, घरी आणली तर खात नाही. आज मोठ्या हौशेनं तुमच्या दुकानातली हॉटेल मधली ताजी ताजी गरम जिलेबी त्यानं पाहिली, लेकर खाताना पाहिले, आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी जिलेबी खाल्ली पाहिजे. तुम्ही त्या पोराला लागेल तेवढी जिलेबी द्या, उद्या तुम्हाला न मागता न विचारता न कोणाला निरोप देता मी इथं पैसे आणून देईल, मी रोज गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला येणार आहे. तो म्हटलं, बाई अरे आम्हालाही लेकर बाळ आहे, एवढी काय माय काकुडतीला येते का तुझ्या पोराला जिलेबी खावी वाटते ना, जा घेऊन. अरे दे रे बांधून पुळा जिलेबीचा. मायनं जिलेबीचा पुळा बांधून रोडला आणला, पण ज्या जागेवर पोरग कळीवरून उतरवलेलं होतं तिथं पोरग हजर नाही. कासावीस झाली, हातात जिलेबीचा पुडा आहे, इकडं तिकडं पाहते, बाळ कुठे? ते बाळ रडतंय. एक पालखीचा छबिना आला आणि पोरग त्या छबिनातच पुढे निघून गेलं. आकांड तांडव त्या पोराचा रडत होतं, आई 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 बा हेची पिसे, कुठे माझी माय, कुठे माझी माय. एका संगमनेरच्या सद्ग्रस्तानं त्या पोराला उचललं आणि त्याला सांगितलं, बाळा आपला परिसर आहे, तू याच परिसरातला असशील, काळजी करू नको, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवणार आहे, तू रडणं बंद कर, बिलकुल रडू नको. अरे रडून रडून तुझी तब्येत खराब होईल, तुला मानवणार नाही, हे सगळं आवाज बसेल, बघ तुझा घसा कोरडा पडला, थोडं पाणी पी, मला माझी आई पाहिजे. अरे तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो सोन्या तुला, थांब ना थोडं, तू शांत बसावा ही माझी इच्छा आहे, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो. तू शांत बसण्याकरता काय घेणार? या दुकानातलं तुला एक फुगा घेऊन देऊ का रे? तो म्हटला, नाही काका नकोय मला फुगा. अरे या दुकानातली, खेळण्याच्या दुकानातली एखादी मोटर गाडी घेऊन देऊ का तुला? नाही काका
या आकाशी पाळण्यात बसू का? लय लांब उडी घेतो तो आकाशी पाळणा. नाही, थोडी जिलेबी खायची का तुला? तो म्हटला काका मला काही नको, मला फक्त माझी माय द्यावो, तीच माझं सर्वस्व आहे. ती असते त्यावेळेला त्याला सगळं हवं असतं, पण त्याच्या जोडून ती काढून घेतली तर त्याला जगातलं काहीही नको असतं. हा ज्ञानोबांनी एका तुकड्यात पोराचा स्वभाव सांगितला बाळकाचा. आई बा हेची पिसे, काय पिसस तर बालपणात. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला आई आवडत नाही. त्याला कोण आवडतं? तुमचा आपला गॅप जास्त आहे, जरा हात दुरावा, मला सहन होईना हो तुमचा. जरा बोलला तर मला बरं वाटेल. काय आवडतं? बाई नाही आवडत त्याला. त्याला बाईचं मासखंड आवडतं, मांस आवडतं तिचं. मी नाही सांगत, ज्ञानोबारांचा शब्द आहे. ते सरे मग श्री मासे ज्ञानोबारे म्हणतात. तो बाईच्या मासखंडावर प्रेम करतो रे. आम्हाला काय शिकवतो ज्ञानोबारे? म्हटले तुझी लायकी आम्हाला माहिती. श्री मासे भुलो नि ठाके, वेडा होऊन जातो, भोगत राहतो तिला. भोगणे हा शब्द आहे. पुढच्या ओवीत बघा तुम्ही, किती काळ भोगतो. श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे, येवो ज्ञानोबाराय म्हणतात. त्याच्या दारावर म्हातारपणाची थाप मारल्या जाते, तोपर्यंत भोगत राहतो. तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी, आणि ताकद संपली की मग म्हणतो आमचं आमच्या पोरावर प्रेम आहे. अरे तुझं ना बायकोवर, ना तिच्या मासावर, ना आईवर, ना मुलावर, तुझं कोणावरच प्रेम नाही. तुझा प्रवास केवळ आणि केवळ फिरताय बाळा. हा प्रपंचात चालतो रे, परमार्थात चालत नाही. विठ्ठल ज्ञानोबारे म्हटले प्रवास इथं चालणार नाही असा. इतक्या भूमिका बदलणारा प्रवास आमचा प्रवास बदलला नाही. तरी सहजे मनो कोंडले, ज्ञानोबारांची ओवी आहे. हृदयीचे असेल उगले, जैसे कर चरणी मोडले, परी वरून संडे, ज्ञानोबाराय म्हणतात. हातपाय मोडलेल्या माणसाचा जसा प्रवास शक्य नसतो, त्याला जशी तीर्थयात्रा करता येत नाही, तसं जगन्य त्याच्या चरणावर ज्यानं आपल्या मनाला विसावा दिला, त्याला जगताचा प्रवास करता येत नाही. तो प्रवास पूर्ण वेळ नाही, काही वेळ तरी तुला करावा लागेल बाळा. कुठं आहे कठीण, पण प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय यश कसं मिळेल? आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला काय लागतं महाराज? चाललोय आपण सरळ, मध्येच काही आडेपाटे सुचतात. कुठंच जायचं आणि कुठंच निघून जातो माणूस. मी एक कायम उदाहरण सांगतो. एक माणूस एसटीत बसला सीटवर. त्यानं पंढरपूर ते संगमनेर ते पंढरपूर तिकीट काढलं. त्याला पंढरपूर जायचं होतं. गरीब धरा. एक बाई एसटी मध्ये बसली. ती एसटी जाणार होती साताऱ्याला. हिला जायचं पंढरपूरला, यायला जायचं पंढरपूरला. बर, बसली एसटीत. प्रवास सुरू झाला. त्या बाईजवळ, त्या बाईचं पोरग बसलेलं आहे 5-7 वर्षाचं. पलीकडच्या सीटवर एक माणूस बसलेला आहे. एक 3-4 तास प्रवास केला आणि पिशवीतून आईने एक डबा काढला आणि त्या पोराला म्हणायला लागली, सोन्या मी तुझ्या करता लवकर उठले, तू जरा बदामचा शिरा साजूक तुपातला बनवलेला आहे, खाऊन घे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं चांगलं नाही बाळा. दुधात खव्यात सध्या लय भेसळ चालू आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी कारवाई करणं चालू केलेली, बाहेरचं खाऊ नको, तू हे खा. तो म्हटला मला नको. अरे खा ना बाबा. तो म्हटला मला नको. खा रे सोन्या, मला नको. तू कसा नको म्हणतोय? तुझ्या करता बनवला बाहेरचं खायचंय का तुला? थोबाड फोडील तुझं, खा तू शिरा थोडा. तो म्हटला मला नको. शेवटी माय असती, ती म्हटली तू जर शिरा खाल्ला नाही तर मी हा डबा त्या काकाला देऊन टाकेल. सांग देऊ का काकाला? सांग देऊ का काकाला? सांग देऊ काकाला? असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हणत, बाई ओ बाई, तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या शिऱ्याच्या नादात मी 3 गावं पुढे आलो. आता उतरायचं ठिकाण तर पार मागे गेलं, गाडी सातारा दिशेने लागली. तुम्ही देता कधी? ते एसटी म्हणजे संगमनेरकर तुमचं माझं प्रत्येकाचं आयुष्य, लक्षात ठेवा. त्या एसटीत बसायचं आणि देवाच्या गावला जाण्याचं तिकीट ज्ञानोबारांनी काढून दिलं.
तुकोबऱ्यांनी काढून दिलं, जा हेच ते ठिकाण आहे दुःखाची साठी, तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरी साहे. उभारोनी बाहे पालवितो, तुम्हाला बोलवतोय जा. पण दुर्भाग्य या जीवाचं, तो एसटीत बसलेला माणूस म्हणजे एकटा नाही, तो संगमनेर तालुक्यातला आहे, मुक्ताईनगर तालुक्यातला सुद्धा आहे. तुम्ही सगळे जीव. ती एसटी म्हणजे आयुष्य, निघालाय प्रवास पंढरीच्या दिशेनं. पण दुर्भाग्य जीवाचं, या बाईची भेट झाली. बाई म्हणजे ही बाई नाही, ही माया. नको ते दाखवते आणि आहे ते लपवते, तिला माया म्हणतात. तिची भेट झाली आणि तिनं चालू केलं, देऊ का शिरा, देऊ का शिरा. देत नाही ती, फक्त देऊ का विचारत राहते. लटिकाची भ्रेम वाढविला, लटिकाची भ्रेम वाढविला, लटिकाची लटिकाची वाढविला. रूप नाही त्याची ठेवी येले नाव, नाही त्यासी ठेवी नाव, रूप नाही त्याची ठेवी येले नाव, रूप नाही त्यासी ठेवी नाव. लटिकाची वाढविला, लटिकाची वाढविला, आहे ते लपून नको ते जी वाढवते. लटिका, लटिका म्हणजे खोटा, खोटा भ्रम, भ्रम म्हणजे नको ते दाखवणं. भिंगरी फिरत दिसते, उभी दिसते, पण उभी असते का हो? फिरणारी उभी दाखवते, त्याच नाव भ्रम आहे, त्याच नाव माया आहे. ती नको ते दाखवते. तिच्या नादाला लागून 3 गाव पुढे आला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास, ममतेपोटी केलेला प्रवास आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोणत्याच जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, काळाचं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, बाबा रे, बराच मानाचा प्रवास करत 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 इथवर आलो. आता हाताला काय, चालत असल्यानंतर क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं, याचे हजारो शेकडो उदाहरण आहेत. तुम्हाला एक महाभारतातलं उदाहरण सांगतो. असं म्हणे, पांडव अज्ञात वसत होते आणि घनदाट अरण्यातून त्यांचा प्रवास चाललेला होता. भीमाच्या नजरेला त्या प्रवासात एक जांभळाचं झाड दिसलं, सुंदर जांभळाचं झाड. ज्या त्या मोसम मध्ये माणसानं जी ती फळं खाल्ली पाहिजे. आता सध्या मोसम चालू आहे कशाचा? आंब्याचा. आंबे खाल्ली पाहिजे, भरपूर आंबे खाल्ली पाहिजे. आमरस म्हणत नाही मी, त्या आमरसानं मरण आलं. रोज आमरस, बर चव नाही त्या आमरसाला. 1.25 किलो आंबे ना 11 जण आमरस खायला, काय मरायचं का खाणारे? अशी सोडते ती बाई. तो आंबा रस बनवला, 4 पातेले पुढे ठेवते. तो आंबा म्हणतो, मावशी जरा मग काही दया कर तू. नाही नाही, ते म्हणते आज रस खाऊ घालायचा आहे भाऊ जावायला. तो आंबा वरून जीव देते, फुटला वरून. त्या बाईनं तो आंबा असा उलटा केला, ताकद होती तेवढा रस पातेल्यात घातला. ती कोय अशी थरथर कापत होती त्या बाई. हिनं ती कोय बाहेर काढली, नशी धुतली. बरं धुवून काय ती मुकाट्यानं बसते का? ती म्हणते, सोन्या घे चोख. सोन्या कोय चोखत राहत. अशी केस उभे राहतात त्या कोयचे, जशी कोय आता शेतातून आली. मग त्या बाईचं टरफलाकडे ध्यान, त्या फोतराकडे ध्यान द्यायचं. तो म्हणतो, मावशी
मी गळ्याचे हान घेऊन सांगतो पांडुरंगाची शपथ आहे माझ्या पोटात काहीच नाही. ती म्हणे नाही तरी मी तुला पिळणार आहे. काय रस खावा महाराज. आणि त्यात ती बाई म्हणते रस प्यायला ये. म्हणलं माय माय आम्ही घरी जातो माय, आम्ही इथं थांबत नाही बाबा. ज्या त्या मोसम मध्ये जी ती फळं खाल्ली पाहिजे. चला भीमानं जांभळाचं झाड पाहिलं, लय आनंद झाला त्याला. आता त्याचा खाण्याचा छंद. भीम पळत सुटला. पळतच गेला. नजरेला पडलेलं ते जांभूळ, एकच जांभूळ दिसलं होतं जांभळाच्या झाडावर. वेगात झाडावर चढला आणि ते जांभूळ तोडलं. पण त्याच्या मनात विचार आला, 4 भाऊ सोबत आहे, बायको सोबत आहे, एकट्यानं खाणं अप्पलपोट्याचं लक्ष नाही. एकटं माणसानं खाऊ नये. आणि भाऊ सोबत असताना आपण खायचं नाही. काय प्रेम त्या भावंडांमध्ये. खाल्लं नाही महाराज. आणखी वरती चढला झाडावर. अख्खं जांभळाची फांदी शोधली, पण झाड लय मोठं. पण यानं तोडलेलं जांभूळ एकच तेवढं त्या झाडाला, अनेक जांभळं नव्हती. भीम म्हटलं झाड मोठं आणि जांभूळ कस काही एक. त्या अर्थी एकच जांभूळ आहे, त्या अर्थी या झाडाचं काही वैशिष्ट्य असलं पाहिजे, आपण खायचं नाही. खाली उतरला. एक महान साधू तपश्चर्याला बसलेला आहे, त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ बसलेला आहे. भीम महाराज गेले आणि विचारलं, महाराज अहो हे या झाडाचं मी फळ तोडलं, खायची दाट इच्छा आहे, पण एकटं खायचं नाही, माझ्या भावंडांना फळं न्यायचे, पण या झाडाला फळं नाही हो दिसत. फळं का नाही या झाडाला. त्या शिष्याच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं भीमा तू चांगल्या कुळातला आहे, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर मी शाप दिला असता तुम्हाला. पण झाले पांडवांच्या निमित्ते जगदोद्धरण. तुमच्या निमित्तानं भगवंत तुमच्या घरी राहतो आणि आमच्यावर कृपा करतो. तुझा इतका राग आलाय भीमा की क्षणात असं वाटतं शाप द्यावा तुला. पण तुम्ही अज्ञातवासात आहे, आधीच तुम्ही दुःखानं होरपडलेले, तुमचे जातीय बांधव तुमच्या विरोधात आहे. या सगळ्या घटना पाहिल्या की तुला शाप द्यावा वाटत नाही. पण एवढंच सांगतो भीमा, कोणती गोष्ट खायची घाई इथून पुढे करू नको. हे त्यानं भीमाला नाही तुम्हाला आणि मला सांगितलंय. कोणती गोष्ट खायची घाई करू नका. थोडे परी निरे सज्जना संगती करावा उपवास. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोळघात खाऊ नये. दुर्जनाचा गोळघात संगती करावा उपवास. संगती करावा उपवास. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोळघास खाऊ नये. दुर्जनाचा गोळघास अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. नरड्यात बोट घाला. चुकीच्या माणसाचं घरचं अन्न खाऊ नका. आणि यज्ञातला प्रसाद भगवंताला दिल्याशिवाय खाऊ नका. 2 गोष्टी माणसानं खूप विचार करूनच खाल्ल्या पाहिजे. एक, प्रसाद खाण्याची घाई करू नये. तुमच्या घरी द्या सोडून, कोणाच्या पंक्तीला बसल्यावर जेवायची घाई करत जाऊ नका. निदान पाणी फिरवून त्या भोजनाला, ते दुसऱ्याच्या कष्टातलं अन्न आहे. पोटात खाल्लेलं अन्न आपल्याला ताकदही देत नाही आणि आपले विचारही बदलत नाही. अन्न ज्याच्या कृपेनं पुढे आलं त्याच्या आभार माना. भोजन ही यज्ञ आहे.
ब्रह्माग्निमे हे आहुती उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. असं सांगितलं भीमा खायची काही करायची नाही. त्याला लय वाईट वाटलं. महाराज मोठ्याचा अपमान बोलण्यानेच होतो. मी म्हटलं मी हे फळ खाणार नाही. अरे आता नाही खाल्लं तरी ते काही साधूच्या पोटात जाणार आहे का? या माझ्या गुरुने, या माझ्या बाबाने, या माझ्या गगनगिरी महाराजांसारख्या स्वामीने 12 वर्ष उपवास केला. हे वांज झाड होतं या जंगलात, याला फळच लागत नव्हतं. ही तर सारी झाडं या एका झाडाला हिनवायची. तू वांज आहे, वांज आहे, वांज आहे. अरे या माझ्या गुरुला साधो दीनवत्सला भजन्ते यथा देवान देवापी तथैवतान सएव कर्म सचिव साधो दीनवत्सला. या माझ्या महात्म्यानं या वृक्षा करता, झाडा करता तपश्चर्या केली आणि तू ते फळ तोडलं. 12 वर्षाचा उपवास सोडणारा माझा गुरु काय खाईल रे आता भीमा? वाईट वाटलं त्याला. हे फळ झाडाला चिटकू शकते का हो? तो म्हटला अरे एखाद्याचा घटस्फोट करणं सोपं आहे भीमा, पण जुळवणं, घटस्फोट करायला काय लागतो? बाई तुमचा नवरा कोणासोबत होता परवा मी पाहिलं तिकडं? झाला घटस्फोट. संगमनेर तालुक्यातल्या बाईचा विषय नाही. इथल्या महिला बुद्धिवान आहे, जिला ज्ञानच नाही, विश्वासच नाही, तिचं काय? पण एक पर्याय आहे गळा, एक उपाय आहे. काय? हे फळ झाडाला चिकटावं असं जर तुला वाटत असेल तर तुला तुझ्या आयुष्यभराची सगळी पुण्य दान करावी लागणार आहे. तो म्हटला मी तयार आहे. ऐका, पहिल्या चरणाकडे प्रवास घेऊन जातो तुमचा. एवढी कथा ऐकली, पहिलं चरण कळालं. तो म्हटला मी तयार आहे. चल ठेव फळ जमिनीवर. जमिनीवर ठेवलं, संकल्प सोडला. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ 2 हात वर आलं. भीम म्हटला का हो? अरे पुण्य संपलं भीमा, कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटला माझी भावंड आहे. अरे भाऊ मोटरसायकल देत नाही भीमा भावाला, तुझं पा काय कोणी? तो म्हटला ती तिकडची भावंड आहे, माझा भाऊ पुण्य देणार. अर्जुनाने दिलं, सहदेवाने दिलं, नकुलाने दिलं, धर्मराजाने दिलं. पण संगमनेर वासियानो, माझ्या गगनगिरी महाराजांच्या सेवा साधने करत असलेल्या सगळ्या भगवत भक्तांनो, 5ही भावांच्या पुण्याईमध्ये 2-2 हात जांभूळ वरती येईल इतकी ताकद होती. 10 हात जांभूळ वरती आलं. किती हात? 10 हात. अजून 2 हात फांदी शिल्लक होती. ते पाहिलं ते शिष्याने, भीमा 2 हात नजर आहे फांदीच्या, आणखी कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटलं आमची बायको आहे, देईल का? पण देईल म्हटला. अरे 1500 रुपये महिना चालू झाले, काही काही त्याआधी येत नाही तुला, तू नीट विचार करून उत्तर दे. तो म्हटलं ती देईल. द्रौपदी पुढे पुण्य देते का? ते म्हणे 5 भावांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर तुम्हाला माझी आठवण आली. अहो मला अगोदर मागितलं असतं तर 5 भावाचं वाचलं असतं. मी पतिव्रत आहे, 5 पतींची जीवाभावानं सेवा केली मी. भीम म्हटलं बोलू नको, पुण्य दे. तिनं संकल्प सोडला आणि पुण्य दान केलं. किती हात वरती यायला पाहिजे होतं जांभूळ? 2 हात. हिनं संकल्प सोडता बरोबर 2 हात वर आलं नाही, 10 हात खाली आलं. रडायला लागली ती. नाराज झाले 5 पती. रडणाऱ्या द्रौपदी जवळ नारद महर्षी गेले आणि तिला सांगता, बाई रडू नको बाळा, तू रडू नको आता. ती म्हणे महाराज 5 पतीची सेवा केली आणि पुण्य नाही झालं कसं? हे तू 5 पतीची जीवाभावानं सेवा केली द्रौपदी, गोष्ट खरी आहे. तुझा या 5ही भीमामध्ये, अर्जुनामध्ये, नकुलामध्ये, सहदेवामध्ये खूप जीव आहे, हे गोष्ट 100% खरी आहे. फक्त द्रौपदी रागवू नको. एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या कर्णाच्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी तुझी फक्त मान वळली नव्हती, तुझी मान मनासहित वळाली होती.
पती सेवेतून, धर्मसेवेतून, संत सेवेतून, गुरु सेवेतून, भगवत सेवेतून क्षणभर जरी मान मनासहित वळाली तरी आयुष्यात कमवलेला सगळ्या पुण्याचा ते क्षणभर वळवलेलं मन शून्य करत असतं. क्षणभर वळवलेलं मन जर द्रौपदी सारख्या 5 पतीची जीवाभावानं सेवा करणाऱ्या द्रौपदीच्या पुण्याईचा समाप्तीपर्यंत प्रवास करून देत असेल तर ज्यांची मन रात्रंदिवस संसारात आहे, प्रपंचात आहे, त्यांचं पुण्य व्हायचं कधी? ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या श्री तुकोबारायण आहे. म्हणून तो महाराज म्हणता, बाळा चांगल्या चांगल्यांच्या गाड्या माघारी आल्या, त्यांना मनाचा प्रवास वाटून वाटोळं झालं, तू तुझ्या मनाचा प्रवास करू नको. 100% तुझा उद्धार होईल. निषेध मुखाने मनाचा प्रवास करू नको.